पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण लागल्याची चर्चा सुरू झाली आहे। कारण सख्या पुतण्याच्या लग्नात अजित पवार गैरहजर राहिल्यानंतर आता अजित पवारांच्या मुलाच्या लग्नात त्याचेही सख्खे काका गैरहजर राहणार असल्याचं बोललं जात आहे। पाहूयात एक रिपोर्ट। राजकीय मतभेद दूर ठेवत कौटुंबिक सोहळ्यामध्ये एकत्र येणाऱ्या पवार कुटुंबाला सुद्धा भाऊबंदकीचं ग्रहण लागल्याचं बोललं जाते। कारण पुतण्या युगेंद्र पवारच्या लग्नाला निवडणुकांचं कारण देत अजित पवार उपस्थित राहिले नव्हते। त्यानंतर आता अजित पवारांच्या मुलाच्या लग्नाला अजित पवारांचे बंधू अनुपस्थित राहणार असल्याची माहिती आहे। अजित पवार यांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा लग्न सोहळा आजपासून 7 डिसेंबर पर्यंत असे 4 दिवस चालणार आहे। सौदी अरेबियाच्या पूर्वेला असणाऱ्या बहरीन देशात हे लग्न होते। अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्याबरोबरच शरद पवार, सुप्रिया सुळे या देखील लग्नाला गैरहजर राहणार अशी माहिती आहे। चार दिवसांपूर्वी मुंबईतल्या वांद्रे कुर्ला संकुलात युगेंद्र पवारांचं लग्न झालं। त्यावेळी अजित पवार वगळता इतर सर्व पवार कुटुंबीय एकत्र होते। मात्र त्यानंतर पवार कुटुंबातल्या दुसऱ्या पुतण्याच्या लग्नात काहींच्या गैरहजेरीनं पवार कुटुंबात भाऊबंदकीची चर्चा रंगते। अजित पवार यांच्याकडून देखील मुलाच्या लग्नासाठी मोजक्याच 400 लोकांना निमंत्रण देण्यात आले। बहरीन हा पर्शियन गल्फ मधला छोटासा देश आहे। बहरीन देशाचं क्षेत्रफळ मुंबईपेक्षा सुद्धा कमी आहे आणि लोकसंख्या सुद्धा जेमतेम 17 लाखच आहे। त्या 17 लाखातले सुद्धा 50% लोक हे परदेशातून आले आहेत। भारताहून अतिशय सोपी व्हिसा प्रक्रिया, भारताच्या तुलनेत लग्नासाठी अतिशय स्वस्त बजेटमध्ये मिळणाऱ्या हॉटेल्स आणि त्यामुळे सध्या गल्फ देशांमध्ये लग्न करण्याचा ट्रेंड वाढतोय। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।